धाकट्या मुलाचा बेबी शूट तो 1 वर्षाचा असतानाचा हे प्रसादजींनी केलेले आहे. साधारण 50-55 मला वाटतं वर्ष झाली असतील आणि तिथपासून आपण इथं आमचा पूर्ण परिवार राहायचा पहिले या जागेमध्ये. या ठिकाणी ह्या भागामध्ये स्टुडिओ नव्हता, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये स्टुडिओ नव्हता. त्यावेळेला पहिला स्टुडिओ मुरुडला आमच्या चुलत्याने केलेला नाजरेंनी. त्याच्यानंतर हा दुसरा नाजरे कंपनीचा. म्हणजे आता वहिनी आणि सायंकाळ समोर असत म्हणजे मी नसताना पण प्रसाद जरा वरती काम सुरू होतं. मला ह्याच्यामध्ये आमचे दादा पण आहेत, म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे आहेत. त्यांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. माझे पप्पा आहेत, माझे भाऊजी आहेत, सर्व ताई माझी सर्व. आणि हा वेळू गगनाला भिडलेला जो आज आपल्याला पाहायला मिळतोय. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण विजीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. पावनभूमी आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या या पावनभूमीत आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या जन्मगावी आपण श्रीवर्धनचे पारंपरिक सण पाहतोय, इव्हेंट्स पाहतोय, वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ता आपण आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या या प्रांगणामध्ये आहोत आणि इथून आपण एक कार्यक्रमाला जातोय. तो म्हणजे आपले मित्र प्रसादजी नाजरे यांचा फोटो स्टुडिओ. हा स्टुडिओ श्रीवर्धन गावातला आहे, नाजरे फोटो स्टुडिओ. पण त्याचं रिन्युएशन झालेलं आहे आणि आपले जे मित्र आहेत, पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत श्रीवर्धन गावचे आणि छायाचित्रकार आहेत, पेपर्समध्ये ते छायाचित्रण वगैरे देतात, असे आमचे प्रसादजी नाजरे यांचा आज स्टुडिओचं नूतनीकरण आणि त्याचं उद्घाटन असणार आहे. हे सगळं आपल्याला आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहता येईल. आणि हा जो स्टुडिओ आहे प्रसादचा, तो म्हणजे आपली ग्रामदेवता सोमजाई देवीच्या अगदी समोर. मी आलोय त्या ठिकाणीच, अगदी समोरच हा त्याचा स्टुडिओ आहे. तिथेच आपण जाणार आहोत आणि श्रीवर्धनच्या मध्यवर्ती भागात असलेलं आपली ग्रामदेवता सोमजाई देवीचं मंदिर आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण आपल्या आईचे पाहतच असतो. आणि हा रस्ता सरळ समुद्राकडे गेलेला आहे आणि इथे समोरच प्रसादचा स्टुडिओ आहे आणि त्याचंच आज नवीन नूतनीकरणाचं उद्घाटन आहे. हे सगळं आज आपल्याला पाहता येईल. चला तर नवीन स्टुडिओमध्ये काय काय त्यांनी संरचना केलेली आहे, काय काय रचना केलेल्या आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी सुधारणा केलेली आहे स्टुडिओची, ती सुद्धा पाहता येईल. आपल्याला सुद्धा काही इव्हेंट्स असतील, काही कार्यक्रम असतील, लग्नाच्या काही ऑर्डर्स असतात, काही बर्थडेच्या ऑर्डर्स असतात, वाढदिवस कुणाचा असतो, वेगवेगळे कार्यक्रम फंक्शन असतात, ते सुद्धा प्रसादजी नाजरे यांच्या स्टुडिओ मार्फत केले जातील. चला तर आपण सर्वांनी जाऊया. या ठिकाणी ज्येष्ठ आपल्याला पाहायला मिळतात. हे सुद्धा काका तिकडे चाललेत. काका तुमचं नाव काय? कमलाकर मारुती सलागरे. कुठून आलात? मी मुंबईवरून नेरूळ मधून. आज श्रीवर्धन पाहण्यासाठी आलेत का कुठे चाललाय? आमच्या इथे नातेवाईक नाजरे म्हणून आहेत. नाजरे फोटोचा स्टुडिओ आज उद्घाटन आहे बघा. सलागरे काका सुद्धा आज उद्घाटनाला चाललेले आहेत आणि आपले श्रीवर्धनकर सुद्धा आज प्रसादच्या फोटो स्टुडिओची आमले काका आहेत. स्वतः हे पेंटर आहेत आणि गणपतीचा कारखाना, जुना कारखाना, विविध आपले श्रीवर्धनकर असो आणि गावातील खेडेगावातील सगळेजण आपल्या आमले काकांच्या या ठिकाणी मूर्ती घडवण्यासाठी येत असतात. असे मूर्तिकार आपले आमले काका. आज कुठे चाललात? नाजरेंकडे. बघा सगळेजण आज नाजरेंकडे चालले आहेत. आपण सुद्धा उद्घाटनाला चाललेलो आहोत त्या ठिकाणी. इथे छान अशी बघा प्रवेशद्वार, या प्रसादच्या फोटो स्टुडिओचा हा प्रवेशद्वार इथूनच आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला बनवून राहा. श्रीवर्धन पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येतात, पण श्रीवर्धनकर सुद्धा आज आपल्या या नाजरे फोटो स्टुडिओला भेट देत आहेत. ते म्हणजे प्रसादच्या या स्टुडिओचं आज नूतनीकरण असणार आहे. विविध मान्यवर मंडळी, पाहुणे मंडळी आज आपल्याला पाहायला मिळतीलच. या ठिकाणाहून आपल्याला स्टुडिओला वरती जाता येतं. हे बघा छान अशी रांगोळी आणि फुलांची आरास सुद्धा आता पाहता येईल. चला उद्घाटनाला आता सुरुवात होणार आहे. छान या ठिकाणी फुगे वगैरे लावलेले आहेत. थोड्या वेळातच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा असणार आहे. चला आपण खाली आलोय आणि प्रमुख पाहुणे यांचं आगमन होते बघा. या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्या म्हणजे वेदांती वहिनी वगैरे दिसत आहेत. अनिकेत दादांच्या मिसेस, अनिकेत दादा तटकरे यांच्या मिसेस आणि वर्धा काकी सुद्धा दिसत आहेत आपल्याला. आणि यांच्या हस्ते शुभ हस्ते आपल्याला आज नाजरे कला मंदिराचं हे उद्घाटन सोहळा पाहता येईल. प्रसादची आई हे आरती घेऊन
औंक्षण वगैरे करते. छान असं आपल्याला हे भाग्य लाभलेलं आहे की आज आपल्याला या शुभदिनी नाझरे कला मंदिराच्या या शुभदिनी आज आपल्या वर्धा काकी आणि वेदांती वहिनींचं सुद्धा छान असं दर्शन होते. आज यांच्या हस्तेच आपल्याला हा संपूर्ण उद्घाटन सोहळा पाहता येईल. आणि प्रसादजी, जे आपले प्रसादजी नाझरे आपले मित्र आहेत, छायाचित्रकार आहेत आणि श्रीवर्धनचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले, आज आपल्या या ग्रामदेवता सोमजाई देवीच्या पावनभूमीत आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या या जन्मगावी हे सगळे कार्यक्रम आपल्याला पाहता येतात. पण आज संपूर्ण तटकरे परिवारांच्या यामुळे श्रीवर्धनमध्ये एक परिवर्तन जे पाहायला मिळते आपल्याला, ते आज पुन्हा एकदा आपल्याला प्रसादजी नाझरे यांच्या नाझरे कला मंदिराचं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला त्यांचं दर्शन होतं आहे. नाझरे यांचा जुना जो स्टुडिओ आहे, संपूर्ण श्रीवर्धन गावातील पहिला स्टुडिओ जो होता, फोटो स्टुडिओ, मी सुद्धा लहानपणी म्हणजे माझ्या बालवाडीचे जे फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहेत, जे प्रसादजीच्या वडिलांनी काढलेले आहेत, नाझरे काकांनी काढलेले आहेत. आणि प्रसादजीने ते त्यांचं पाऊल पुढे चालवलेलं आहे. आणि छान असं छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले या रायगड जिल्ह्यामध्ये प्रसादजी नाझरे आज त्यांच्या नूतनीकरण स्टुडिओचं हे उद्घाटन आपल्याला सोहळा संपूर्ण पाहता येईल. चला तर आता उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. चला, या ठिकाणी रिबन आता कापलेली आहे आणि आपल्याला स्टुडिओ पाहता येईल सर्वांना. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. पुन्हा एकदा आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं छान असं दर्शन होते बघा. श्रीवर्धनला लाभलेलं आपलं जे वरदान आहे, म्हणजेच आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं जे वरदान आहे, शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्राने आपली ग्रामदेवता आई सोमजाई या श्रीवर्धन गावात वसलेली आहे. महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आहे. आणि मंदिराच्या अगदी समोरच हे नाझरे कला मंदिर आहे. सर्व इव्हेंट्स कॅप्चर करण्याचं काम प्रसाद करत असतो. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण प्रसादजींना बघतोय बघा. आपले बाळकृष्ण काका सुद्धा आहेत. आज विविध मान्यवर आणि उपस्थित या ठिकाणी पाहुणे मंडळी आणि सर्व श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळतात या उद्घाटन प्रसंगी. आपला जवळपास पप्पांचं वाटतं 81 आहे. आता तिथून ते श्रीवर्धनला यायचे पूर्वी मुरुडपासून हे बाळादादांचे वडील, हा आमचा परिवार पूर्ण. आणि मग तिकडून पप्पा इकडं आले. साधारण 50-55 मला वाटतं वर्ष झाले असतील. आणि तिथपासून आपण इथं आमचा पूर्ण परिवार राहायचा पहिले या जागेमध्ये. हां, इथे. नंतर मग माझी बहीण, तिचं इथं पार्लर होतं आणि मग आपण इथं स्टुडिओ केला होता. मग आता विषय असा झाला की हे करायचं म्हणून ते दोन्ही मधली करून एकत्र केलं. पार्टिशन काढून मग हे केलं. हे बाळादादा, ते बघ आमचे ते कवी सर आहेत तिथे, तर त्यांनी मला खूप मदत केली या गोष्टीमध्ये. हे माझे पप्पा, हे म्हटलं ना तुम्हाला, हे त्यांच्या छत्राच्या खाली मी आज काम करतो आहे. हे म्हणजे ॲक्च्युली कसं झालं की तुम्ही इथे येण्याचं कारण बाळादादा, एक कारण ते पण सांगतो की बाळादादाने मला पत्रकारितेत आणलं नसतं तर मी साहेबांपर्यंत पोचलो नसतो. आणि मी साहेबांपर्यंत पोचलो नसतो तर तुम्ही इथपर्यंत आला नसता. हे सर्व श्रेय तिथलं आहे जे आहे. हो, येस, नक्कीच. म्हणजे आमची आधी होतीच. हो, ती वृद्धिंगत झाली. हे 12% ती तुमची बहीण ना. तिथून मग आम्हाला जास्त तुमच्याबद्दल कळायला लागलं. आणि मग हे काय आमचं पोरगच आहे. मग छान अशी माहिती या ठिकाणी. मग पूर्वी या ठिकाणी काय होतं की आपल्या बाबांनी या ठिकाणी एक
छोटासा स्टुडिओ काढला होता. इथे राहायचे स्वतः प्रसादजी या ठिकाणी राहायचे आणि त्याच्यानंतर बाबांनी, मी मगाशीच सांगितलं की मी सुद्धा फोटो काढायला, बाबा काहीतरी बोलताय. मला असं मी बोलत असं नाही, या ठिकाणी ह्या भागामध्ये स्टुडिओ नव्हता, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये स्टुडिओ नव्हता. त्यावेळेला पहिला स्टुडिओ मुरुडला आमच्या चुलत्यांनी केलेला नाजरेंनी. त्याच्यानंतर हा दुसरा नाजरे कंपनीचा. त्याच्यानंतर आमची शाखा छोट्या छोट्या होत गेल्या. त्याच्यानंतर आता 50 वर्षानंतर माझ्या मुलांनी वाढवले त्याचा नवीन याच्यामध्ये पुढे चाल ठेवलेली आहे मुलांनी. आणि सर सुद्धा या ठिकाणी सांगतात. नमस्कार. अशोक नादरे आणि त्यांचे सुपुत्र प्रसाद नादरे यांनी पूर्वी जो स्टुडिओ होता त्याचं पूर्ण रूपडच बदलून टाकलेलं आहे. आम्हाला शोधायला लागलं, विचारायला लागलं कुठे आहे. मग कळलं, सुधीर भाऊनी सांगितलं इथे आहे म्हणून. तर या नूतन याच्या निमित्त, स्टुडिओ निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बघा आपले सर जे आनंद काशीनाथ जोशी सर आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत श्रीवर्धन गावचे, त्यांनी सुद्धा पुढील चालीसाठी प्रसादजीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपले जे नगरसेवक आहेत, बाळकृष्ण काका आहेत, गोरनाक आहेत, आमचे आनंदजी गुरव आहेत आणि प्रसादजी विचारे सुद्धा आज या निमित्ताने आपल्याला सर्वजण पाहता येतात. आणि श्रीवर्धनकरांचं सुद्धा नाव घेतो. आणि आपले मित्र पिंट्याजी वेशवीकर जे श्रीवर्धनचे नगरसेवक सुद्धा आहेत आणि देवेंद्रदादा भुसाणे सुद्धा आहेत. हे सगळे श्रीवर्धन गावचे आज नगरसेवक आहेत. किरणजी आहेत आणि आमचे साजनदादा, सगळे जणांचं नाव या ठिकाणी घेतात. पण सगळे श्रीवर्धनकर आज आपल्याला या निमित्ताने पाहता येतात. छान. बघा हा स्टुडिओ बघा, पूर्वी काकांनी या ठिकाणी प्रसादच्या बाबांनी सांगितलं की या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये बघा फोटो काढण्यासाठी हा स्टुडिओ कुठेच नव्हते, महाडला जायला लागायचं. ते बघा सांगतायत. बघा आपण संपूर्ण हा स्टुडिओ बघतोय आणि बघा हळूहळू ते रोपटं मोठं केलं त्यांनी. आणि प्रसादजींनी सुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून आज हा भव्य स्टुडिओ त्यांनी केलेला आहे. आणि सर्वांना म्हणजेच लग्न समारंभ असो, कार्यक्रम असो, वाढदिवस असो, असे सगळे इव्हेंट्स प्रसादजी अटेंड करतात. स्वतः पत्रकार असून वेळात वेळ काढून हे सगळं करतात. आणि आज हे रोपटं एक झाडामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सुंदर असा हा सोहळा आपणा सर्वांना पाहता येतोय. एकतर आम्ही गुरु भगिनी पण आहोत. अरे वा. आणि त्याच्यात म्हणजे हा सोहळा अप्रतिम सोहळा आहे. अप्रतिम सोहळा आहे. बघा त्यांनी सांगितले गुरु भगिनी आहेत. बघा परमार्थात एकत्र वावरणाऱ्या, परमार्थ तो राज्यदारी. आणि खरंच ही पंक्ती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि छान त्यांचं स्वागत सुद्धा नाजरे परिवारांतर्फे होतंय, जे पाहता येते आपल्याला. आपली ग्रामदेवता सोमदाई देवीची प्रतिमा सुद्धा देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी वेदांती वहिनींचं सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. प्रसादजींच्या मोठ्या भगिनी म्हणजे त्यांची मोठी बहीण जी आमची वर्गमैत्रीण आहे, ती सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणी असते. आज आवर्जून या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला पाहायला मिळते. छान हा आनंद आज आपल्याला आज श्रीवर्धन गावामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वेगवेगळे पारंपरिक सण, पौराणिक जे ठिकाणं आहेत ते आज आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतात. पण हा सोनियाचा दिनू, आज जो क्षण आहे नाजरे परिवारांच्या मार्फत जो संपूर्ण श्रीवर्धनकरांना पुन्हा एकदा अनुभवास येतोय, तो म्हणजे प्रसादजींच्या या स्टुडिओचं, नाजरे स्टुडिओचं हे जे नूतनीकरण झालेलं आहे ते पाहायला मिळत आहे. या ठिकाणी वर्धा काकींचं आणि वेदांती वहिनीचं स्वागत केलंय, पण त्यांच्या मार्फत सुद्धा एक भेट वस्तू बघा प्रसादजींना दिली जाते. ओके, बघा छान असे उद्गार आपल्याला या ठिकाणी वर्धा काकींनी सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवलंय की हे जे गिफ्ट दिलेलं आहे बघा, या ठिकाणी मोर वगैरे दिसतं आपल्याला आणि मोरासारखा हा पिसारा फुलू दे या स्टुडिओचा, असं प्रसादजींना आशीर्वाद दिलेला आहे. आणि छान असे आशीर्वाद घेताना प्रसादजी स्वतः आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा.
खरंच ही पुण्याई असते ती म्हणजे आपली वडिलोपार्जितांची म्हणजे आईवडिलांची पुण्याई असो, आपल्या आजूबाजूच्या सर्वांचे वडीलधाऱ्यांचे आणि लहानांचे हे आशीर्वाद आपल्या सर्वांमध्ये असतात, सर्वांच्या पाठीमागे असतात. तसेच प्रसादजींच्या पण पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे हा स्टुडिओ आणि हे संपूर्ण श्रीवर्धनकरांचं जे प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आज या ठिकाणी विविध मान्यवर तर आहेत, पण आपले श्रीवर्धनकर यामध्ये कुठेही कमी नाहीत. ते म्हणजे आमचे नगरसेवक पुन्हा एकदा पिंट्याजी वेशवीकर आहेत, देवेंद्र दादा आहेत, गणेश दादा आहेत, सुहास दादा आहेत, साजन दादा, वळदे दादा, हे सर्वजण आज आपल्याला मित्रबंधू पाहायला मिळतात. भारत दादा सुद्धा आहेत या ठिकाणी आणि आमचे सर सुद्धा आहेत या ठिकाणी. बघा रवी दादा आहेत. हे सर्व श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे छायाचित्र पाहताय आपण प्रसादजींनी काढलेलं, पण बाहेरचं जे बोर्ड आहे, नावाचं बोर्ड, तिथे आपण जाणारच आहोत आणि त्याचं उद्घाटन वेदांती वहिनींच्या हस्ते जे झालेलं आहे ते आपण पाहतोयच. पण या ठिकाणी छान सुंदर असे हे फोटोग्राफ्स आपल्याला पाहायला मिळतात. बघा सुंदर असे फोटोग्राफ्स आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः प्रसादजी वेगवेगळ्या कार्यक्रमांना अटेंड करतात. इव्हेंट्स असो, आपले कोणतेही बर्थडे असो, लग्नाचे कार्यक्रम असो, मोठमोठे फंक्शन असो, तिथे स्वतः प्रसादजी जातात आणि आपल्याला त्याचं हे उत्तर जे पाहायला मिळतंय, प्रत्युत्तर पाहायला मिळतंय, ते या फोटोंमधनं पाहायला मिळतंय. बघा मी या ठिकाणी प्रसादजींचा नंबरसुद्धा देणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आपण जरूर त्यांना एकदा येऊन भेटा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना मार्गदर्शन करणारे. मगाशीच या ठिकाणी त्यांनी मिलिंद सरांचं नाव घेतलं ना. इथे सुधीर नागरे आहेत, सुधीर नागरे दवाडे आहेत, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आणि इथे नटे सर सुद्धा आहेत आपले बघा मस्यातना जे. आणि इथे सर आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात, जे प्रसादजींना चालना देतात. वेगवेगळे मार्गदर्शन जे प्रसादजींनी मगाशी त्यांच्या वाक्यातून काढलं ते म्हणजे कविराज सर आहेत. बघा या ठिकाणी कविराज सर पाहायला मिळतात आपल्याला. फोनवर बोलत आहेत, त्यांना फोन आलेला आहे. सुधीर सर नाजरे आहेत आणि आमच्या बाणकोटवरून आलेले आणि फोटोग्राफर आहेत स्वतः किंकले, गणेशजी किंकले आपले मित्र आहेत. गणेशजी किंकले सुद्धा आपल्याला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळतात. आपले श्रीवर्धनचे जे नगरसेवक आहेत बाळकृष्ण काका गोरनार, यांना सुद्धा प्रसादजीबद्दल काहीतरी बोलायचं आहे. काय सांगाल काका? विघ्नार्त्या गणरायाला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आणि प्रकाशजी आज जे प्रसादजी आपले नाजरे आहेत, याची देही याची डोळा पायने प्रसादजीच्या या उद्घाटन कार्यक्रमाचा सोहळा आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आपले आदरणीय तटकरे साहेब खासदार रायगड जिल्हा यांच्या सौभाग्यवती वर्धाताई तटकरे यांच्या शुभ हस्ते हा दुर्ग शर्करा योग म्हणावा लागेल की हा श्रीवर्धनमध्ये ऐतिहासिक सोहळा होतोय. त्याला सर्व आमचे जे जमलेले सर्व नगरसेवक आहेत आणि सर्व नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अनंतराव गुरव, पिंट्याशेठ वेशवीकर आणि सगळे भुसाणे साहेब, किरणजी केळसकर, सर्व मान्यवरांसुद्धा या ठिकाणी सर्व जे उपस्थित मित्रमंडळ आहेत किंवा नाजरे परिवाराच्या वतीने मी सर्वांच्या हार्दिक स्वागत करतो. आणि तटकरे परिवाराचे तर त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की ह्या आपल्या एका भक्ताच्या कार्यक्रमासाठी आपण ठाई ठाई तत्पर उभे राहिलात, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बघा छान अशा शुभेच्छा प्रसादजींना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत आणि उपस्थितांचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्वागत केलेलं आहे. इकडे वेदांती वहिनी सुद्धा आपल्याला काहीतरी दाखवत आहेत. बघा काय दाखवत आहे? माझ्या धाकट्या मुलाचा बेबी शूट, तो 1 वर्षाचा असतानाचा. हे प्रसादजींनी प्रसादजींनी केलेले आहे. बघा प्रसादजींनी कुठले कुठले फोटो वेदांती वहिनींच्या मुलांचे काढलेले आहेत. बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता हा 10 वर्षाचा आहे. हा 10 वर्षाचा झालेला आहे. आणि कसं वाटतं प्रसादजींचे फोटोग्राफ्स कसे सुंदर वाटतात? सुंदर सुंदर सुंदर. आणि तो खूप बाळ असल्यापासून तो मागे लागला होता की आपण बेबी शूट करू, पण तेव्हा एवढा कन्सेप्ट नव्हता बेबी शूटचा. पण हा जो आहे तो आता 10 वर्षाचा आणि हा 17 वर्षाचा आहे. 17 वर्षाचा झालेला आहे. बघा छान. बघा त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांचे फोटोशूट करून घेतलेले आहेत. बघा हा आता 10 वर्षाचा झालेला आहे आणि छान. बघा वेदांती वहिनींनी सुद्धा बघा प्रसादजींनी आग्रह करून त्यांचे फोटो काढलेले आहेत. पण छान असे फोटोग्राफ्स आपल्याला पाहायला आत्ता मिळत आहेत, अजून सुद्धा मिळणार आहेत. चला सर्वांना तर आपण भेटतोय, पण या ठिकाणी आपण पुन्हा एकदा प्रसादजींकडे जातोय. आज नाजरे फोटो स्टुडिओ म्हटल्यानंतर श्रीवर्धनचा फोटो स्टुडिओ, जुना फोटो स्टुडिओ आहे हा. म्हणजे मी स्वतः म्हणजे माझ्या बालवाडीत असताना सुद्धा या ठिकाणी फोटो काढलेले आहेत, आमच्या भावंडांनी काढलेले आहेत आणि काढत सुद्धा होतो आणि तुझ्याकडनं सुद्धा काढून घेतो आम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये वगैरे. आणि
तुला जे साथ देणारे या ठिकाणी कविश्वर सर आहेत बघा, कविराज सर आहेत आणि या ठिकाणी नाजरे सर आहेत, सुधीर सर आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत सुधीर सर आणि छायाचित्रकार आहेत. मला ह्याच्यामध्ये आमचे दादा पण आहेत, म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे आहेत. त्यांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. माझे पप्पा आहेत, माझे भाऊजी आहेत, सर्व ताई, माझी सर्व जे कोण माझ्यासोबत आहेत, माझ्या फॅमिलीमध्ये आहेत, सर्व खूप मदत. येस, थँक्यू. ये बघा प्रसादजीने सांगितलेलं आहे की त्यांना कुणी कुणी जी साथ दिलेली आहे, सोबत दिलेली आहे आणि यांचा मॉर्निंग वॉक ग्रुप आहे जो पाहायला मिळत आहे. आपले संपूर्ण श्रीवर्धनकर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि स्वतः मॉर्निंग वॉकला जातात हे सगळेजण. दररोज ज्यांना आम्ही सकाळ सकाळ पहाटे पाहत असतो 6-7 वाजता. हे बघा सगळे आहेत, गणेश दादा आहेत, साजन दादा आहेत, पळदे दादा आहे, इथे सुहास दादा आहे, भरतजी जाधव आहेत, चाफेकर दादा आहेत आणि आपले बाबू दादा आहेत, जगदीश दादा आहेत आणि रवी दादा आहेत. हे सगळेजण आज आपल्याला पाहायला मिळतात. हा मॉर्निंग वॉकचा ग्रुप जो प्रसादजींना आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. आनंदजी गुरव सुद्धा दिसत आहेत बघा, आनंदजी गुरव आहेत, आमले काका आहेत, उपनगराध्यक्ष आहेत श्रीवर्धन गावचे आणि बाळकृष्ण काका आणि किरण दादा सुद्धा आज प्रसादजींना शुभेच्छा देतात. खरंच हा दिवस आज छान असा हा दिवस आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतोय, जो म्हणजे प्रसादजी नाजरे यांच्या या नाजरे फोटो स्टुडिओचं जे उद्घाटन होत आहे. प्रसादजी मगाशी तुम्ही सांगितलं की सगळ्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे. माझ्या पूर्ण कुटुंबातले माझे सर्व मेंबर्स आहेत, माझी बहिणी आहेत, माझ्या बहिणींचे मिस्टर्स आहेत, त्यांचे सासरे आहेत, सासू आहेत, सर्वांची प्रचंड मला मदत होते. म्हणजे कवी सर आहेत, त्यानंतर सर आहेत, माझे वडील आहेत, त्यांचा वारसा घेऊन मी इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय, काही शिकण्याचा नवीन प्रयत्न करतोय. बस या सर्वांची पुण्य, या सर्वांचे आशीर्वादच आहेत या गोष्टींमध्ये. बस थँक्यू. खरंच तुम्हाला मदत करणारे पण आहेत, पण मेहनत तुमची आहे. अरे ना, मेहनतीला मदतीची ओढ आली तर ती मेहनत चांगली होते. खरंच बघा सर्वजण आज प्रसादजींना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. कारण का प्रसादजींचे जे फोटोज असतात तर तुम्ही काढले नसाल तर जरूर एकदा त्यांच्याकडनं काढून घ्या. कारण का त्यांचे फोटो आणि जो व्हिडिओज असतात छान बघण्यासारखे असतात. कारण का जसा देश तसा वेश आपण बोलतोय. खरंच नवीन नवीन सुधारणा त्यांच्या या फोटोजमध्ये, त्यांच्या व्हिडिओजमध्ये असतात. बघा सर्वजण आज शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत ते पाहायला मिळतात. प्रसादजींचे बाबा, मी पुन्हा एकदा सांगतो काका, हे बघा लहानपणापासून आम्ही त्यांना बघतो. प्रसादजींचं जे आजोळ आहे दांडगुरी गावातून आलेला हा संपूर्ण परिवार आहे. काय आडनाव तुमचं? पांढरकामे. बघा पांढरकामे मामा, प्रसादजींचे मामा आहेत, ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी श्रीवर्धनचे जे नगरसेवक आहेत आमचे मित्र पिंट्याजी वेशवीकर आणि देवेंद्र दादा भुसाणे आणि आमचे मित्र वैभव दादा शेट्टे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आज प्रसादजींना शुभेच्छा देण्यासाठी सर्व श्रीवर्धनकर आपण पाहतोय. श्रीवर्धनमध्ये कोणतेही इव्हेंट्स असतो ते म्हणजे पिंट्याजी वेशवीकर सुद्धा हे अरेंज करत असतात वेगवेगळे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतातच. पण छान अशा शुभेच्छांचा वर्षाव आज प्रसादजींना पुन्हा एकदा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. श्रीवर्धन आणि विविध स्तरातून आलेले सगळे पाहुणे मंडळी आणि प्रसादजींना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले आणि त्यातच आमचे मित्र दिनेश दादा पोरनाक आणि ऋषीदादा आहेत, ऋषीदादा केळसकर आणि निशांत दादा सुद्धा आज या शुभमुहूर्ती आपल्याला उद्घाटन प्रसंगी आज पुष्पगुच्छ घेऊन प्रसादजींचं स्वागत करताना आणि आशीर्वाद देताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला जी आमची वर्गमैत्रीण आहे अपर्णा नाजरे, बघा प्रसादजींच्या बहीण आहेत आणि त्याचे हे भाऊजी आहेत आणि त्यांना आप्पू बोलायचो आम्ही शाळेत असताना. आणि हे त्यांचे मिस्टर आणि प्रसादजींचे भाऊजी आहेत. बघा छान. बघा आज हा संपूर्ण परिवार, नाजरे परिवार आज या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळतात. माझी मम्मा आहे, माझे पप्पा आहे. हो खरंच आपली थोरली बहीण ही आपली आईच असते बघा. आणि ही आमची वर्गमैत्रीण आहे, आमच्या पहिलीपासून वर्गातल्या आहेत त्या. आणि छान भावजी सुद्धा आहेत आणि संपूर्ण नाजरे परिवार. आणि हा बघा आम्ही लहानपणी यांना दोघीला बघायला नाही, जुळ्याच्या आहेत, या जुळ्याच्या आहेत बघा. प्रसादजींची ही फॅमिली, प्रसाद
अपर्णा आणि 2 बहिणी जुळ्याच्या आहेत बघा या. छान वाटतं हा या प्रसंगी बघा. आपण सुद्धा कमेंट्स करून प्रसादजींना शुभेच्छा द्या कमेंट्स बॉक्स मध्ये. आता संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. म्हणजे इकडे आपल्याला अरुणा दिसते आणि अरुणाचे मिस्टर भाऊजी आहेत आपले आणि हे भाऊजी सुद्धा दिसतात. अर्चना ताई बघा मी मगाशी सांगितले जुळ्याचे आहेत. आणि इकडे अपूची जी मावस बहीण आहे जी लोणावळ्याला असते, लोणावळ्याला गेल्यावर खास करून भेटते यांना. काय सांगते पाटीलवाडा म्हणजे रेस्टॉरंट आहे बघा. पाटीलवाडा म्हणून रिसॉर्ट आहे. जरूर आवर्जून पाटीलवाड्याला जा तुम्ही. या ठिकाणी संपूर्ण तुमचं सरनेम मुळे मुळे बघा पाटीलवाडा खास लक्षात ठेवा. नाव सांगितलं 10% डिस्काउंट आहे. 10% डिस्काउंट बघा यांचं नाव सांगा पाटीलवाड्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. हा संपूर्ण परिवार आज या निमित्ताने पाहायला मिळतोय आपल्याला. खरंच प्रसादजींच्या पाठीमागे असलेलं हे भाऊजींचा हात, ताईचा हात आणि इकडे सुद्धा बघा या ठिकाणी पाहायला मिळतात. खरंच बघा आशीर्वाद देताना आज वर्धा काकी सुद्धा पाहायला मिळतात. छान बघा या संपूर्ण श्रीवर्धनकर परिवारच आज नाझरे परिवारांमध्ये सामील झालेला आणि संपूर्ण नाझरे परिवारच हे श्रीवर्धनकर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण हा उद्घाटन सोहळा आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतोय. चला आशीर्वाद देताना बघा ओमला कॅडबरी दिली जाते बघा. छान या ठिकाणी शारदा काकीने छान असा आशीर्वाद दिलेला आहे. इकडे आपल्याला साजन दादा सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आपल्या वहिनींसोबत बघा. वहिनी आहेत इथे साजन दादांच्या पत्नी आहेत. आणि या ठिकाणी प्रसादजींना पण बघा काय भेट मिळते बघा डेअरी मिल्क. छान खरंच ह्या शुभेच्छा. खरंच आपण बघितलात की डेअरी मिल्क सारखा गोड आहे पण त्यांनी जे फोटो काढलेले आहेत त्यांच्या नातवांचे जे आज आपण वेदांती वहिनीने आपल्याला दाखवलेलं आहे. खरंच इकडे साजन दादा दिसतात बहिणी आहेत. काय सांगशील साजन दादा? म्हणजे आता वहिनी आणि सायंदा समोर असत म्हणजे मी नसताना पण आहे ना नसताना पण प्रसाद जरा वरती काम सुरू होतं लक्ष दे म्हणजे त्यांनी स्वतःच समजून इतकं काम केलं ना त्याच्याबद्दल पण त्यांना खरं सांगितलं तुमच्या समोर ते व्यक्त केलं. खरंच पडत्या काळी जो उपयोगी असतो तोच आपला खरा मित्र जो असतो आपण म्हणतो. खरंच सुखदुःखात तर सगळीकडे जातो पण दुःखात जो आपल्याला सहकार्य करतो त्या यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. या दोघा उभयांतांबद्दल पडत्या काळात सुद्धा प्रसादजींना ते सांगत होते की खरंच तू तग लावून राहा आपल्याला यश हे एक दिवस मिळणारच आहे. असंच हा स्टुडिओ जो आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. छान असा हा स्टुडिओ आपण पाहिलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांचं जे आशीर्वाद मिळालेला आहे. आणि पावनभूमी आपली सोमदाई देवीच्या या पावनभूमीत आज नाझरे परिवारांचा हा नाझरे कला मंदिर जो पाहायला मिळालेला आहे आपल्याला. आपण सुद्धा आवर्जून मी जे नंबर देतोय त्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊ शकता. पण जाता जाता या ठिकाणी प्रसादजींचे जे जुने मित्र आणि लहानपणीचे मित्र अविनाशजी जाधव आमचे मित्र आहेत. ते अविनाश जाधव जे पुण्यातून आलेले आहेत आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी वर्ग मित्र आहेत. ते बघा अविनाश सुद्धा प्रसादजींना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. संपूर्ण हा सोहळा आज आपल्याला या निमित्ताने पाहता आला. उद्घाटन सोहळा तर संपन्न झालेला आहे. छान असा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. पण इथे आपल्याला पाहायला मिळतात बघा वर्धा काकी आहेत, वेदांती वहिनी सुद्धा आहेत आणि प्रसाद या ठिकाणी फोटोशूट करतोय बघा. फोटो शूटिंग करतोय. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल इव्हेंट्स तिथे प्रसादजी जातात आणि वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करत असतात, व्हिडिओज काढत असतात, फोटोज काढत असतात. या प्रसंगी आपल्याला संपूर्ण नाझरे परिवार पाहायला मिळतोय बघा. आई बाबा, प्रसादची बहीण अप्पू आणि वेदांती वहिनी आहेत, वेदांती अनिकेत तटकरे आणि वर्धा काकी सुद्धा आहेत बघा. आणि ज्या जुळ्या बहिणी आहेत अर्चना आणि अरुणा त्या सुद्धा दिसत आहेत आपल्याला. हे नाझरे परिवार या ठिकाणीच ते राहायचे आणि या ठिकाणाहून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि हा वेळू गगनाला भिडलेला जो आज आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच ज्ञानेश्वरांच्या ज्या पंक्ती आहेत वेळू गगनाला भिडला. खरंच आज प्रसादजींच्या
या रूपामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांना आशीर्वाद श्रीवर्धनकरांचे तर आहेत, पण तटकरे परिवारांचे सुद्धा हे आशीर्वाद आज आपल्याला या निमित्ताने संपूर्ण परिवाराला आणि आपल्या श्रीवर्धनकरांना पाहायला मिळतात। इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेळ गेला गगनावरी। खरंच आज हे प्रत्ययास आलं ते म्हणजे प्रसादजींच्या रूपामध्ये प्रसादजी स्वतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। बघा, खरंच वेळोवेळी प्रसंग येतात, खाली अप्स डाऊन्स होतात, पण प्रसादजी त्याला डगमगले नाही। आज हा नाझरे कला मंदिर आपल्याला पाहायला मिळालं। उद्घाटन प्रसंगी आपल्या श्रीवर्धनला लाभलेलं एक छान असं वरदान ते म्हणजे सुनीलजी तटकरे साहेब आणि त्यांच्या पत्नी ज्या वर्धा काकी आहेत त्या सुद्धा आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळाल्या। वेदांती वहिनी सुद्धा ज्या अनिकेत दादांच्या मिसेस आहेत, वेदांती वहिनी सुद्धा या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळाले। सर्वांचे शुभाशीर्वाद आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। नाझरे काका आणि आम्हाला शिकवणारे आमचे मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ पत्रकार आनंदजी जोशी सर सुद्धा या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले। हा संपूर्ण उद्घाटन सोहळा या निमित्ताने पाहता आलं आणि आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवीच्या या अगदी समोरच असलेलं नाझरे कला मंदिर आज आपल्याला सर्वांना पाहता आलं। वेगवेगळे इव्हेंट्स प्रसाद स्वतः करतो आणि कुठेही महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कोणत्याही गावांमध्ये तुम्ही त्याला बोलू शकता, छायाचित्रणासाठी बोलू शकता, असे प्रसादजी नाझरे आज आपल्याला पाहता आले। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा, आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला आई ग्रामदेवता सोमदाई देवीचा उदो उदो।